आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक। महाराष्ट्राकडून बैठकीसाठी फडणवीस दिल्लीमध्ये। पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। अमित शहांना फडणवीसांच्या नेतृत्वाचं सरकार आणून शिंदेंना बाजूला करायचे। बीडमधील सभेत जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य। फडणवीस हे पावसाळ्यामध्ये उगवणारी छत्री। फडणवीसांनी राज्यामध्ये केलेली घाण आम्हाला स्वच्छ करावी लागेल। संजय राऊतांचा देवेंद्र फडणवीसांना टोला। फडणवीस ही राजकारणातली पावसाळ्यात उगवलेला छत्री आहे। महाराष्ट्रामध्ये आम्हाला पुन्हा सत्तेवर यावं लागेल आणि जी घाण आहे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी निर्माण केलेली ती आम्हाला स्वच्छ करावी लागेल। संजय राऊत पावसाळ्यामधील गंबूट। राऊतांची फडणवीसांवर बोलण्याची हिम्मत करू नये। नितेश राणेंचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार। पावसाळ्यातल्या गंबुटाने आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करण्याची आणि थोबाड उघडण्याची हिम्मत पण करू नये। तुझ्यासारखा नाक्यावरच्या छपरीने अशा मोठे आणि अनुभवी आणि विद्वान माणसाबद्दल बोलणं हे तुला काही शोभत नाही। औरंगाचे कितीही चेले चपाटे आले तरी त्यांना शिवसेना संपवता येणार नाही। महाराष्ट्रामध्ये फक्त छत्रपती शिवाजी महाराज फॅन क्लब चालतो। संजय राऊतांची मोदी शहांसह भाजपवर टीका। किती चेले चपाटे आले गुजरातमधून तरी त्यांना महाराष्ट्रात शिवसेनेला खतम करता येणार नाही। इथे फक्त छत्रपती शिवाजी फॅन्स क्लबच चालतो। औरंगजेब फॅन्स क्लब भाजपात आणि गुजरातमध्ये। आधुनिक औरंग्या मातोश्रीच्या तिसऱ्या मजल्यावर राहतो। ठाकरे गट औरंग्याची पिल्लावळ। नितेश राणेंचा राऊतांना प्रत्युत्तर। आधुनिक औरंग्या हा मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहतो। तुम्ही कसले शिवरायांचे मावळे? तुमच्या औरंग्याचे पिल्लावळात तुमच्या रक्तात औरंग्या नसा नसामध्ये भिमलाय। आमदार खासदार फोडण्यासाठी शिंदे गटाने 3 ते 4 हजार कोटी खर्च केले। संजय राऊतांचा शिंदे गटावर गंभीर आरोप। सरकारने लाडकी सून योजना सुरू करावी। मंत्री दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी किरण वळसेंची राज्य सरकारकडे मागणी। निवडणुकीआधी कुणी लाडकं नव्हतं, मात्र निवडणुकीनंतर सर्व लाडके झाले। जयंत पाटलांची महायुतीतील सरकारवर जोरदार टीका। फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप आहेत त्या त्यांनी बाहेर काढाव्यात। सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान तर क्लिप्सवरून ब्लॅकमेल करणं हा भाजपचा जोडधंदा। सामनामधून टीका। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सोमवारी सुनावणीची शक्यता। सोमवारी ठाकरे गटाच्या वकिलांकडून प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये मेन्शन केलं जाणार, तर अपात्रता प्रकरण कॉम्प्युटरवर 3 तारखेला लिस्टेड। खासदार धैर्यशील माने आणि राहुल आवाडे यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी। कार पार्क करण्याच्या कारणावरून दोन्ही चालकांमध्ये हाणामारी। कोल्हापूरमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धैर्यशील माने यांच्याकडून पूरस्थितीची पाहणी। पूरग्रस्त छावणी परिसरामध्ये जात तिथल्या नागरिकांची विचारपूस केली। कोल्हापुरातील कुरुंदवाडी शहराला पंचगंगा नदीचा वेढा। काही घरं पाण्याखाली गेली तर काही घरांच्या पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलं। कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा धोका कायम। पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी 47 फूट 5 इंचावर पोहोचली। नागरिकांना सतर्कतेचा इशारा। साताऱ्याच्या महाबळेश्वरमधील तापोळी देवळी रस्त्यावरील पुलाला भगदाड। अचानक पडलेल्या भगदाडामुळे कार अडकली। सुदैवानं जीवितहानी नाही। सातारा ठोसेघर महामार्गावरील बोर्णे गावाच्या हद्दीमध्ये घाटामध्ये रस्ता खचला। घाटातून प्रवास न करण्याचे प्रशासनाचं आवाहन। ठोसेघर धबधब्याकडे जाणारी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू। सांगलीमधील पूरस्थितीची ड्रोन दृश्य। सांगलीच्या पूरस्थितीची लष्करी जवानांकडून पाहणी। लष्कराच्या तुकडीकडून सांगलीमध्ये मदत कार्य सुरू।